श्री स्वामी समर्थ सर्वांना. लास्ट 2 वीक्समध्ये खास करून मी माझ्या मामाकडे गेले होते, म्हणजे माझ्या आजीकडे आजोळला. शेरेगाव आहे माझ्या मामाचं. आजी आजारी होती 1 महिन्यापूर्वी, मग तिला बघायला जायचं होतं. बऱ्याच दिवसापासून मी खास करून पुण्यावरून आम्ही गावाला गेलो होतो आजीला बघायला. मग पहिला माझ्या सासरी गेले आणि तिथून मग नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही आजीला बघायला गेलेलो. मी गाडी चालवली मग जाताना, आणि नंतर मग आईला पहिला पिक केलं. आईला घेऊन जायचं होतं तिकडे. मग माहेरी गेले मलकापूरमध्ये, आईला घेतलं आणि नंतर फ्रूट्स वगैरे घेतले आजीसाठी. तिथे त्याच्या ओळखीचा फ्रूट स्टॉल होता, तिथून फ्रूट स्टॉल वगैरे घेतले. फ्रूट स्टॉलवरून फ्रूट्स वगैरे घेतले मग तिथून, आणि पुढे गेलो. मग आम्ही जाताना ही कृष्णा नदी लागते अशी. खूप छान वातावरण आहे. माझं सासरपासून माहेर एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, आणि आजोळ माझं तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे. खूप जवळ आहे माहेर, सासर आणि आजोळ अशी कृष्णा नदीमध्ये लागते. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे तिथे. गेल्यावर खूप छान वाटते. खूप दिवसापासून जायचं होतं आजीला बघायला. एक तिला अचानकच चक्कर आली आणि मग ती रिपोर्ट्स वगैरे ओके आले तिचे. मग मेंढरं वगैरे असे जात होते रस्त्याने. आंबे वगैरे झाडाला बघा किती लागलेत. इथे असा आंब्याचा बोहळ होता. आंबे घेऊन माणूस उभा राहिला. चालू कर असं वातावरण. गाडी बंद कर. दुसऱ्यातून मग परत नंतर जाताना पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. आजोळच्या आठवणी जाग्या होतात ह्या रोडवरून गेल्यानंतर. कशा आंब्यानी झाडे भरलेले आहेत बघा. पूर्ण लहानपण माझ्या आजोळी गेले. खूप उन्हाळ्याची सुट्टी लागली की पहिला मी मामाकडे जायची. पेपर संपला की त्याच दिवशी संध्याकाळी मामाकडे आमच्या अण्णा सोडायचे मला, ते पण सायकलवरून, कारण खूप जवळ होतं गाव. मधून रोड वगैरे होता, तेव्हा खूप लवकर पोचायचो तिथूनच. खूप छान वाटायचं. अशा प्रकारे आम्ही आमच्या आता घरापर्यंत पोचलो आहे बघा. सगळे वाट बघत असे बसलेले आहेत मामी वगैरे. आणि मामांना कळताच मामा लगेच अंडे वगैरे घेऊन आले, कारण आम्ही 7 वाजता पोहोचलो होतो आणि अचानकच आम्ही गेलो होतो. कोणाला सांगितलं नव्हतं आम्ही येणार आहे वगैरे. त्यामुळे मग 7 वाजता गेलो जेवणासाठी वगैरे. तिला नको म्हणत होते मामीला, पण ते ऐकायला लोक तयार नाहीत, कारण आम्ही घरी जाऊन जेवण करणार होतो. पण त्यांनी न ऐकताच मग तिने जेवणाला लगेचच घातलं. ही माझ्या मामाची मुलगी कविता, ती पण आजीला बघायला आलेली, पण तिचं गाव वांगी. मग ते वांगीवरून तिच्या सासू सासरे, खूप सारे फळांची बाग आहे त्यांची वांगीमध्ये. मग खूप हे चिंचेचा गोळा आहे बघा. खूप सारे फळं वगैरे पाठवले होते असे. आणि खूप काही असं पाठवलं होतं तिच्यासाठी, कारण ती नेक्स्ट मॉर्निंगला लगेच मुंबईला जाणार होती. ती मुंबईला राहते असते आणि सासू सासरे वगैरे वांगीला असतात. मग ती आली हे समजताच त्यांनी सर्व काही असा खुराक तिला पाठवला. ती पण आजीला बघून दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईला जाणार होती. ही तिची छोटीशी डॉल साची, आणि हा आमचा दादू कविश, तिचा मुलगा मोठा. आणि आमचे क्रिकेट बघण्यात असे व्यस्त होते आमच्या. हो, आईचं इकडं लसूण वगैरे सोलायचं चाललेलं. आल्यावर आजीला थोडा वेळ हवेला बस म्हटलं. गेल्या गेल्या भेटलो आम्ही तिला, आणि थोडा वेळ हवेला बस म्हटलं. आणि ही आमची मामी लगेच कामालाच लागली. आम्ही गेल्याबरोबर तिची धावपळ चालू झाली, कारण आम्ही अचानक गेलो. तिला माहिती नव्हतं आम्ही येणार आहे. पण तिला जेवणाचा घाट घालू नको म्हटल्यावर तिने लगेच तयारीला घेतलं, कारण ती असं कोणाला सोडतच नाही जेवल्याशिवाय. आणि 1 नंबर सुगरण आहे माझी मामी. पहिल्यापासून खूप छान छान नवीन असे पदार्थ तिने आम्हाला खायला घातलेत. कधी उन्हाळ्याच्या सुट्टीला गेल्यावर तिने खूप लाड केलेत आमचे पहिल्यापासून. मामी आमची आमचं आणि आमच्या मामीचं वेगळंच नातं आहे पहिल्यापासून. खूप चांगली आमची मामी आहे. मामा मामी दोघे पण. आणि ही बघा साची, कविश वगैरे सगळे खेळत आहेत. नेक्स्ट मॉर्निंगला आमची कविता मुंबईला जाणार होती, म्हणून मामीचं वडीचं नियोजन झालेलं, आळूची वडी. आईचं आणि मुलीचं नातं वेगळंच असतं. मुलगी आली की आई नवीन तिला काहीतरी बनवून देते. माझी आई पण कायम आळूची वडी गेली की पहिला बनवते आणि खायला घालते, आणि वेगवेगळे पदार्थ कायम बनवते. मग मी थोडासा लसूण सोलून दिला, मदत केली थोडीशी. मग त्यांचं आळूची वडी, मग स्वयंपाकाची सगळीच तयारी अशी चालू होती. अर्धानी मग तिचं जेवण झालं होतं. परत मग तिने जेवणाला घातलं. हे असे क्रिकेट बघत बसले होते थोडा वेळ, आणि मुलांचा खेळ चालू होता. ह्यांची आत्ती पण राहते तिथे, मग आत्तीला पण भेटायला जायचं होतं. मग थोडा वेळ आम्ही तिथे जाऊन त्यांच्याशी भेटून वगैरे आलो. मुलं खेळत होते थोडा वेळ. इथे 1 2 3 गो. मग नंतर मग आई आणि आजी हवेला असे बाहेर कट्ट्यावर बसलेले. खूप छान वाटतं. पहिले गावाला आम्ही लहानपणी असं बाहेरच इथे जेवायला बसायचो, नंतर टेरेसवरती जाऊन रात्रीचं झोपायचो वगैरे सगळे. पहिले दिवस काही वेगळेच होते. आता भेटणं मुश्किल होतं. खूप दिवसांनी आमची सर्वांची भेट होते. मग असं आम्ही गप्पा वगैरे थोडा वेळ मारल्या. खूप छान वाटत होतं. लहानपणीचे दिवस जागे झाले.
हे बघा स्वराजची कशी मस्ती चालू आहे. ही माझी अक्का, मावस बहीण, मावशीची मोठी मुलगी, ती पण तिथेच, तिचं सासर तेच आहे, तिथेच राहते ती जवळ. आणि ही तिची मुलगी ऋतू. ह्या दोघी खास करून आम्हाला भेटायला आले होते तिथे. आजीजवळ सारख्या येतात, आजी कशी आहे वगैरे काळजी वगैरे घेतात तिची. मामी मुंबईला असतात, त्यामुळे तिचं लक्ष असतं इकडं तिकडे. मामी वगैरे सारखी येते गावाला, सारखं त्यांचं येणं जाणं चालूच असतं. कारण आजीची तब्येत आता मधून अधून थोडी बिघडते, त्यामुळं तिचं येणं जाणं सारखं राहतं मामीचं. मामी अशी चिडली होती थोडा वेळ, मुलांचा खूप दंगा चालू होता म्हणून थोडा वेळ ती म्हटली शांत बसा वगैरे. मग नंतर तिने ताटं वगैरे आम्हाला करून ठेवलं होते, जेवण वगैरे करून घेतलं आम्ही. नंतर मग सर्वांना नमस्कार वगैरे करून आम्ही सर्वांचा निरोप घेतला. कसा वाटला माझा मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.